आरटीओ नाक्यावरील खासगी एजंटची कथित पैशाची वसुली थांबवा। धाकटेवाडी सीमानाका, धाराशिव, उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या धाकटेवाडी जवळील आरटीओ कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर खासगी एजंट आणि स्थानिक गुंडांकडून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष कलशेट्टी यांनी दाखल केली आहे। धाकटेवाडी आरटीओ सीमा नाक्यावरती प्रचंड प्रमाणात चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाला मुंबईला मी निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे। उमरगा तालुक्यामध्ये दिवसा डोळ्या जे ड्रायव्हर व चालकाची लूट चालू आहे हे थांबवण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे आणि हे थांबलं पाहिजे। आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, तुम्ही धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि तुमच्याकडे विशेष म्हणजे परिवहन खातं तुमच्याकडे आहे। हे कुठं तर दिवसा डोळ्या चाललेलं चालकाची लूट थांबली पाहिजे आणि विशेष म्हणजे खाजगी जे एजंट आहेत, खाजगी जे इथं गुंड प्रवृत्तीचे लोक तिथं जे वावरतात आणि तिथली CCTV सुद्धा चेक करण्याची गरज आहे। तेच लोक एक महिना 2 महिने कायमचे तिथे दिसत आहेत आणि वजन काट्यावरती सुद्धा त्यांनी टॉमीनं ओव्हरलोड गाड्या जे जातात त्याच्यामध्ये शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडू लागलाय व स्वतःची त्यांनी टॉमीनं वजन काट्यावरती कमी करून तिथलं स्वतःची पोळी बाजून घेऊ लागलेत आणि CCTV सुद्धा विरोध दिशेला फिरवलेले याची सुद्धा चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे।